हरे कृष्णा. तर कधी तुम्ही असा अनुभव घेतला आहे का की जिथे आपले पाय हे वृंदावनाच्या मातीवर असतात पण आपलं हृदय हे श्रीकृष्णाच्या चरणी वितळलेलं असतं? तर ही यात्रा माझ्यासाठी पहिल्यांदाच होती, पण अनुभव खूप मोठा देऊन गेली आहे. कारण या यात्रेमध्ये माझे परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांचं 50वी सन्मान आणि तीही वृंदावनात. आणि वृंदावन यात्रेचा अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअरच करणार आहे. जी ही पहिलीच यात्रा होती वृंदावनातील आणि तेही भक्तांबरोबर. तर या यात्रेत मी काय काय अनुभव केला ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वेळ न घालवता. हरे कृष्णा. तर तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे नेहास ब्लॉग. तर मी नेहा सोनटक्के तुमचं स्वागत करते. तर या यात्रेदरम्यान आम्ही जे काही अनुभव केलाय ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. वृंदावन म्हणजे जिथे प्रत्येक क्षणाक्षणात प्रत्येक कणाकणात हे श्रीकृष्णाचं नाव आहे. जिकडे बघावं तिकडे राधे राधे असा गजर चालत असतो आणि प्रत्येक मंदिरात भक्तीचा खूप छान असा सुगंध आहे. आमची यात्रा जी होती 4 ते 13 तारखेपर्यंत होती. तर आमची यात्रा म्हणजे जसं आम्ही पर्सनली जसा एक आपला ग्रुप असतो तसं आमचा काहीच ग्रुप नव्हता. आम्ही फक्त म्हणजे भक्त आहे, बट आमच्यासाठी ते अनोळखीच होते, कारण आम्ही कधीच त्यांच्याशी भेटलो नव्हतो. तर त्यामुळे आम्ही त्यांना म्हणजे ओळखत पण नव्हतं की कुठले भक्त काय आहे. फक्त एवढं माहित होतं की आपले इस्कॉनचे भक्त आहेत. सो आम्ही म्हटलं की चला आपण यांच्याच बरोबर जाऊया. आणि जवळपास त्या यात्रेमध्ये जो आमचा ग्रुप होता म्हणजे पंढरपूरचा, तर त्याच्यामध्ये जवळपास 100 ते 120 असे भक्त होते, म्हणजे छोट्या मुलापासून ते मोठ्यापर्यंत. तर आम्ही सर्व मग मथुरामध्ये पहिल्यांदाच भेटलो होतो, म्हणजे मथुरा स्टेशनला जेव्हा आम्ही पोहोचलो. मला व्हॉट्सअपवर एकदा असं नोटिफिकेशन आलं होतं की म्हणजे एक फोटोज होती. त्या फोटोमध्ये यात्रेचं सर्व डिटेल माहिती होती आणि ती यात्रा या इतके म्हणजे 4 ते 13 तारखेपर्यंत ती यात्रा होती. सो मी आणि माझे प्रभूजी आम्ही एक दिवस असंच व्हॉट्सअप बघत होतो, तर आम्हाला ते स्टेटस दिसलं. त्यामधून आम्ही ते म्हणजे विचार केला की यात्रेमध्ये आपल्याला जायलाच पाहिजे. आणि मेन म्हणजे आपल्या गुरु महाराजांचं तिथे 50वा संन्यास ॲनिव्हर्सरी होती. सो आम्ही मग ते डिसाईड केलं आणि मग 2 दिवसातच आमचं प्लॅनिंग झालं. सो आम्ही इथनं गेलो पुणे स्टेशन. पुणे स्टेशनतून आम्हाला दौंडला जायला लागलं, कारण डायरेक्ट पुणेपासून ट्रेन नव्हती. तर आम्ही मग दौंडपासून ते आमची जी ट्रेन होती ती पकडली. जो काही अरेंजमेंट आहे म्हणजे यात्रेपासून जाण्याचा, तर रिक्षाचा, बसचा, तिथे राहण्याचा, तिथे खाण्याचा वगैरे सर्व काही अरेंजमेंट त्या यात्रेच्या दरम्यानच होतं. तर आम्हाला ₹1 खर्च करावा नाही लागला त्या यात्रेदरम्यान, कारण सर्व काही त्यांच्याकडेच होता. आणि ही यात्रा खूपच सुखदायी अशी झाली. आणि ही आमच्यासाठी प्रथम यात्रा होती. म्हणजे या पहिले आम्ही कधीच यात्रा केली नाही इस्कॉन बरोबर किंवा कुठल्याही भक्तांबरोबर. केली ती पर्सनलीच, पण ही आमची पहिलीच यात्रा होती. जसं मी सांगितलं, आमची 4 तारखेला ट्रेन होती डिसेंबर महिन्यात. तर पहाटे आमची ट्रेन होती. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे पोचलो मथुरामध्ये. तर प्रवास थोडा लांब होता, पण मनामध्ये एकच उत्साह होता की कधी कधी वृंदावन धामात आम्ही पोहोचतो. तर आम्ही इथनं गेलो. जी सोलापूरवरनं ट्रेन होती ती मला वाटते कर्नाटक एक्सप्रेस होती. तर त्या ट्रेननी आम्ही गेलो होतो. तर जे काही बाकीचे भक्त होते ते काही सोलापूर इथनं बसणार होते. आणि आम्ही जे होते ते फक्त मी, माझे प्रभूजी आणि माझा मुलगा श्रीजय, ते आम्ही फक्त पुण्यामधले होते. तर नंतर आम्हाला कळालं की पुण्यामधलेही काही काही भक्त आहेत, तर ते होते. नंतर तिथे भेटल्यावर आम्हाला कळालं. तर इथून आमची ट्रेन होती पहाटे 10 वाजता ते दौंडवरून. त्यानंतर आम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी मथुरा स्टेशनला आम्ही सकाळी पोहोचलो 8:30 वाजता. तर वृंदावनमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही कोणत्या कोणत्या ठिकाणी गेलो ते आता तुम्हाला सांगते. तर आम्ही जसं पहाटे 8:30 वाजता वृंदावन म्हणजे मथुरा धामात पोहोचलो, तेव्हा आम्हाला रिक्षा वगैरे करून दिल्या होत्या सर्वांसाठी. जवळपास 8 ते 9 अशी रिक्षा केल्या होत्या. त्या रिक्षामध्ये जवळपास 5-6 असे भक्त आरामात आले होते. तर ते रिक्षाने आमच्या जे आश्रम होतं जिथे आम्हाला राहायची सोय केली होती, तर तिथे गेलो होतो. तर तिथे आम्ही पोहोचलो 10 वाजता वगैरे. तर कारण त्याच दिवशी महाराजांचा कार्यक्रम पण होता, तर आम्हाला फोगला आश्रम जिथे महाराजांचा कार्यक्रम होता तिथे पोहोचायचं होतं. तर सर्वप्रथम आम्ही साक्षीधाम आश्रम होतं तिथे आम्हाला राहायची सोय वगैरे केली होती. तर खूप छान असं अरेंजमेंट वगैरे केलं होतं भक्तांनी. नंतर आम्ही पोचलो. आम्हाला रूम्स वगैरे अलाउड झाल्या. त्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो, सर्व रेडी झाले सर्व भक्त. कारण सर्वांना एकाच सोबत जायचं होतं, एक पुढे एक मागे असं नव्हतं करायचं. तर सर्वांना एक सोबत ते रेडी झाले आणि मग आम्ही सर्व मिळून कुणी पायदळ गेले, कुणी रिक्षाने गेले, ज्यांना पॉसिबल नाही ते रिक्षाने गेले. तर फोगला आश्रमपर्यंत पोहोचलो. तिथे मग आम्हाला सर्व पहिले बँड दिले, जे की एका ग्रुपचे असतात की तुम्ही या ग्रुपचे आहे तर तुम्हाला ओळखायला ते इझी पडतं.
तर आम्हाला नंतर ते बँड वगैरे दिले. त्यानंतर आम्हाला तिथे नाश्त्याचा वगैरे अरेंजमेंट म्हणजे प्रसाद कंटिन्यू चालूच होता. तर आम्ही नाश्ता वगैरे केला. त्यानंतर महाराजांचा कार्यक्रम चालू झाला होता. तर महाराजांचा कार्यक्रम हा 10 वाजता चालू झाला होता. त्यानंतर तिथे कार्यक्रम जवळपास 12:30 1:30 पर्यंत तो कार्यक्रम चालला. मग परत गॅप झाली 2-3 तासाची आणि परत 4:30 वाजतापासून परत कार्यक्रम होता इव्हनिंग म्हणजे नाईटपर्यंत 10 पर्यंत. वृंदावनात जेव्हा आम्ही पोहोचलो तो पहिला दिवस आणि दुसरा दिवस तर महाराजांचा कार्यक्रमच होता. तर महाराजांचा कार्यक्रम खूप सुंदर झाला. तिथे महाराजांना जी पदयात्रा होती ती 40 वर्ष कंटिन्यू महाराजांनी म्हणजे चालू ठेवली आणि आता पण चालू आहे. तर त्याबद्दलच महाराजांना वर्ल्ड रेकॉर्ड असं त्यांना सर्टिफिकेट देण्यात आलं होतं. तो पण एक सुंदर अनुभव होता. आणि 50वी संन्यास अॅनिव्हर्सरी मी महाराजांची म्हणजे आतापर्यंत मी अटेंड नव्हती केली. ही पहिल्यांदाच आहे आणि तीही माझ्या गुरु महाराजांचीच आहे. सो आम्ही अटेंड वगैरे केली. तर 2-3 दिवस म्हणजे 2 दिवस ॲटलिस्ट तरी आमचं म्हणजे ते कार्यक्रमामध्येच गेले. तर आमचं जे आश्रम आहे आणि महाराजांचा जो आश्रम होता फोगला आश्रम ते जवळपास 1-1.5 किलोमीटरच अंतरावर होतं. तर पायी जायला खूप इझी होतं. बट माझ्याकडे श्रीजे असल्यामुळे मला त्याला सतत कडेवर घेऊन जाणं पॉसिबल नव्हतं. तर मी रिक्षा करूनच जायची. आमचे प्रभूजी ते पायदळ जायचे. तर तिसऱ्या दिवसापासून आमची यात्रा चालू झाली होती. तो पहिला दिवस होता आमचा. त्या दिवशी आमचे जे मेन प्रभूजी होती धनुरार्जुन प्रभूजी, तर त्यांनी जे वृंदावनातील जे स्थानिक मेन स्थळं आहे जसं बाकी बिहारी झालं, राधारमणजी झालं, तर त्या ठिकाणी व्हिजिट केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून आमची मेन यात्रा जी आहे ती सुरू झाली होती. तर दुसऱ्या दिवशी सर्वप्रथम वृंदावन परिक्रमा केली होती. त्या परिक्रमेमध्ये जे काही स्थळ येतील त्या स्थळांमध्ये आम्ही व्हिजिट केली होती. तर जिथे जिथे मी व्हिजिट केली आहे त्या जागेची तुम्हाला डिटेल माहिती मी माझ्या पहिलेच्या व्हिडिओमध्ये दिली आहे. ती तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आणि तिसऱ्या दिवशी हा महाराजांचा शेवटचा जो कार्यक्रम होता तो होता. तर आम्ही म्हणजे दुपारपर्यंत तो महाराजांचा कार्यक्रम अटेंड केला. त्यानंतर सायंकाळी आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही आता आराम करा. परत सकाळी लवकर उठून जी आपली यात्रा आहे वृंदावनातली ती सुरू होणार आहे. तर आम्ही लवकर आलो होतो आमच्या आश्रमात. तर आम्ही थोडा वेळ आराम केला. त्यानंतर 4-5 वाजता आम्ही निघालो. तर तिथे आम्ही नंतर मी आणि माझे प्रभूजीच होतो आणि श्रीजे. तर आम्ही राधारमणजी, बाकी बिहारी, राधा वल्लभजी जे काही बेसिक तिथले जवळपासचे होते तर आम्ही तिथे व्हिजिट केली. कारण राधारमणजी मंदिर आम्हाला केव्हाही जावंसं वाटते, तिथून परत यावंसं वाटत नाही. कारण राधारमणजी आमच्या खूप जवळचे असल्यासारखे आहे. त्यानंतर आम्ही थोडीफार शॉपिंग केली होती. थोडाफार प्रसाद जे काही आहे ते घेतला होता. मग आम्ही म्हणजे आमच्या आश्रमात आलो. मग प्रसाद वगैरे घेतला. त्यानंतर सकाळी दुसऱ्या दिवशी म्हणजे वृंदावनातला चौथा जो दिवस होता तर आम्हाला पहाटे 3:30 वाजता उठून 4:30 पर्यंत रेडी होऊन जी इस्कॉनची मंगल आरती आहे ती अटेंड करायची होती. तर सर्व भक्त रेडी झाले होते आणि मंगल आरती करायला इस्कॉन मंदिरात पोहोचले होते. त्यानंतर आमचा तो दिवस आहे तो म्हणजे तिथून स्टार्ट झाला. मेन आमच्यासाठी बस वगैरे ठरवल्या होत्या. एसीच्या बस होत्या चांगल्याच. तर त्या वगैरे ठरवल्या होत्या. तर प्रभूजींची बस वेगळी होती, माताजींची बस वेगळी होती. त्यानंतर आम्ही मग आमची यात्रा जी होती ती रावलगाव होती, गोकुळ होती, रमणरेती या ठिकाणी आम्ही व्हिजिट केली. छान सुंदर असा अनुभव घेतला वृंदावनाच्या मातीमध्ये. कारण जे काही म्हणजे आम्ही रमणरेतीमध्ये गेलो होतो तर रमणरेतीची असं म्हणतात की या रेतीच्या कणाकणात श्रीकृष्णाचा वास आहे. तर तुम्ही एकदा तरी या रेतीमध्ये लोटपोट झाले पाहिजे तरच तुम्ही वृंदावनाचा खरा आनंद घेतला असं होईल. तर जवळपास आम्ही 5:30 वाजता आम्ही तिथे रमणरेतीमध्ये होतो. त्यानंतर मग आम्हाला ब्रह्मघाट इथे जायचं होतं असं सांगितलं. मग ब्रह्मघाटमध्ये आम्ही गेलो होतो जिथे यशोदा माईला श्रीकृष्णाने आपल्या मुखामध्ये पूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन केलं होतं. त्या ठिकाणी आम्ही व्हिजिट केली होती. तिथे यमुना माईचं जे घाट आहे म्हणजे यमुना माई तिथे बाजूलाच आहे. तर जवळपास 7 वगैरे वाजले असेल. मग तिथे यमुनाची जी आरती आहे ती पण चालू होती. यमुना माईची आरती पण चालू होती. तर तीही आम्ही अटेंड केली. त्यानंतर आम्ही मग परत आमच्या आश्रमामध्ये आलो. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच वृंदावनातील आमचा चौथा दिवस होता. तर त्या दिवशी आम्ही काम्यवन ही यात्रा केली. काम्यवनात आम्ही भरपूर ठिकाणी व्हिजिट केली. कारण तो दिवस आमचा पहाटेपासून 3:30 पासून ते रात्री 10 वाजतापर्यंत तो दिवस होता आणि कंटिन्यू चालायचं होतं त्याच्यामध्ये आम्हाला. तर काम्यवनात भरपूर असे ठिकाणं आहे जिथे कृष्णाने म्हणजे गायचरणच्या वेळेस ते जायचे तिथे. तर त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो. तर तिथेच म्हणजे डे 5 वृंदावनचा पूर्ण काम्यवन. त्यानंतर आमचा डे 6 होता बरसाना धाम नंदगाव हा. तर बरसाना धाम पण माझ्या हृदयातलं खूप जवळचं. पहिल्यांदाच मी बरसानाला गेली होती जे की राधा राणीने मला दर्शन दिलं. सो बरसाना धामचाही अनुभव खूप छान आला आहे. तर तिथेही सकाळी पहाटेच निघायचं होतं. कारण वृंदावनपासून बरसाना धाम जवळपास 1-1.5 म्हणजे 1-1.5 तासाच्या अंतरावर असेल मला वाटते.
तर आमची तर बस होती, त्यामुळे कळलं नाही की आम्ही किती वेळात पोचलो, काय पोचलो. तर मला वाटतं 1-1.5 तासातच असेल अंतर. तर तिथे आम्ही जे छोटे-छोटे पण स्थळ होते तिथे पण व्हिजिट केलं होतं. नंतर नंदगावमध्ये जे नंद बाबा, यशोदामाई, बलरामजी, कृष्ण असं त्यांचं विग्रह होतं, तिथे आम्ही व्हिजिट केली. त्यानंतर तिथे पण दर्शन खूप सुंदर झाले. त्या जागेची संपूर्ण माहिती तिथले जे पंडित वगैरे असतात, जे स्थानिक ब्रजवासी असतात, त्यांनी आम्हाला सांगितलं. तर खूप छान असा अनुभव आला त्या जागेचा. त्यानंतर आम्ही बरसाणामध्ये आलो. तर नंदगाव बरसाणा हे जवळजवळच आहे. तर तिथनं मग जे काही भक्त होते ते आमचे बरसाण्यासाठी ते कीर्तन करत करत पायदळ गेले होते आणि जवळपास आम्ही 5-5:30ला आम्ही बरसाण्याला पोहोचलो होतो सायंकाळचे. तर मी आणि आमच्यासोबत आणखी जे भक्त होते जे पायदळ चालू नव्हते शकत, तर माझ्याकडे श्रीजी असल्यामुळे मला तर पॉसिबलच नव्हतं. तर मग आम्ही ते म्हणजे कॅब केली. कॅबनी आम्ही ते रोपवेपर्यंत गेलो. त्या रोपवेपासून मग आम्हाला वर चढायचं होतं. तर रोपवेची तिकीट साधारण जवळपास मला पर पर्सन ₹100 मिळेल जाण्या-येण्याचं वगैरे. आणि इझिली होतं, म्हणजे रोपवे असे 3-4 होते, तर त्याच्यातून पटापट ते भक्त पुढे जायचं. असं खूप वेळ उभं राहायची गरज नव्हती. तर तोही एक नवीनच अनुभव होता. तो पण खूप छान झाला. लवकरात लवकर दर्शन पण झाले. आणि मग आम्ही वर गेलो. राधाराणी म्हणजे आम्ही जायला निघालो की राधाराणी कधी दिसते, कधी दिसते, कधी राधाराणीचे दर्शन होते असं वाटत होते. आणि जसं आतमध्ये आम्ही एंट्री केली तेव्हा अशी खूप भक्तांची गर्दी, सर्वे राधे राधे राधेच चालू होतं. आणि बस पहिलं जसं एंट्री केली आणि बघितलं राधाराणी आणि कृष्णाने, ते बघून एकदम सुंदर असं वाटलं होतं. खूपच सुंदर असा अनुभव आला होता. त्यानंतर राधाराणीची छान चुंदरी, प्रसाद, हार आणि शिंगारचं सामान असं मी फक्त हात असा केला आणि माझ्या हातात ते एका माताजीने टाकलं होतं. सो ते पण एक खूप छान अनुभव होता. त्यानंतर आम्ही मग 7:30 वाजली असेल आम्हाला बरसाणामध्ये. त्यानंतर दुसरीकडे जायचा पण प्लॅन होता, बट वेळ तेवढा नव्हता, कारण परत दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं होतं. रात्रीचा जो प्रसाद आहे तोही घ्यायचा होता. आश्रमात पण पोचायचं होतं. त्यामुळे तो जो प्रोग्राम आहे तो मग कॅन्सल केला आणि परत आम्ही आमच्या आश्रमात आलो. तर डे 6चा असा झाला आमचा यात्रेचा. 7 होतं. डे 7मध्ये मग गोवर्धन परिक्रमा होती. तर गोवर्धन परिक्रमेसाठीच आम्हाला सांगितलं गेलं होतं की तुम्ही गोवर्धन परिक्रमा ही पहाटे 5 वाजतापासून किंवा 6 वाजतापासून जर चालू केली तरच तुमची ती 10-11 पर्यंत आरामात कंप्लीट होते. आणि तुम्हाला म्हणजे कोणाला उन्हाचा त्रास असते, कोणाला चालणं नाही होत, गरमीचा त्रास वगैरे. तर जर असं करायचं असेल तर तुम्हाला स्ट्रिक्टली सांगितलं होतं की सकाळीच तुम्हाला परिक्रमासाठी यायचं आहे आणि सकाळीच आपली परिक्रमा ही होणार आहे. तर जसं सांगितलं होतं पूर्ण परफेक्टली तसंच झालं होतं. तर आम्ही 4:30 वाजता आम्ही आमच्या आश्रमातून निघालो होतो मंगल आरती वगैरे करून इस्कॉन मंदिरातली. त्यानंतर आम्ही राधाकुंडापासून आमची जी परिक्रमा आहे ती चालू झाली होती. तर तिथपर्यंत पोचायलाही आम्हाला जवळपास सकाळी आम्हाला 1-1.5 तास लागलाच असेल पोचायला बसने. तर तिथे आम्ही पोचलो राधाकुंडापासून. मग सर्वांनी नमस्कार केला. तिथून परिक्रमा स्टार्ट करायची होती. तर नंतर तिथून परिक्रमा चालू झाली तर आमची. तर जे चालू नाही शकत होते, कोणी थोडे लठ्ठ जाड होते, कोणाला पायाचा त्रास, कोणाला काय काय. तर माझ्याकडे श्रीजी होत्या, परत 2-3 माताजींची लहान लहान मुलं होते. तर तेही आम्ही मग 2 ई-रिक्षा केल्या होत्या. त्या ई-रिक्षामध्ये ज्यांना बसायचं ते बसू शकतात. तर पर पर्सन तुम्हाला 200 असे पडले होते आणि एका रिक्षाचा जवळपास ₹1000 घेतले होते. तर आमच्या रिक्षात 5-6 जण असे होते, छोटे मुलं पण होते. तर तिथनं मग परिक्रमा इकडे साईडला आमचे जे पायदळ चालणारे होते ते होते आणि एका साईडला रोडवर आमच्या ई-रिक्षा चालत होत्या. परिक्रमा करत करत भगवंतांनी जे काही लीला केल्या होत्या ज्या जागी, जसं कुसुम सरोवर झालं, तिथे राधाराणी म्हणजे कृष्ण आणि राधाराणीची अशी वेणी गुंफून दिली होती. तर ती कुसुम सरोवर ते पण खूप सुंदर पाहण्यालायक आहे. तिथे रात्रीचा असा छान नाटिका कार्यक्रम असतो. आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर छोटे छोटे कुंड पडायचे, कधी उद्धव कुंड, कधी काय, कधी काय. तर त्या पण सर्व जागांचं आम्ही दर्शन केलं. असं नाही की तुम्ही ई-रिक्षामध्ये चालले तर तुम्ही दर्शन नाही करू शकत. तेच आपल्या बरोबरीतच चालत असतात. एका साईडने पायदळ परिक्रमावाले असतात आणि एका साईडने ई-रिक्षावाले असतात. तर आपल्या ग्रुपसोबतच आपल्याला ते ई-रिक्षावाले सुद्धा घेऊन जातात. तर असा अनुभव घेऊ शकता ज्यांना चालणं पॉसिबल नाही आहे ते. पासून 5:45 वाजल्यापासून आमची यात्रा चालू झाली. तर मधात कोणी निर्जला केला होता, कोणी म्हणजे उपवास केला होता, कोणाला नाश्ता करायचा, नाश्ता करू शकत होता. तर मग आम्हाला 10 वाजता तिथे नाश्ता वगैरे मिळाला होता गोवर्धनच्या तिथे तलेटीला. तर तिथला पण खूप सुंदर अनुभव आहे. आणि काही काही असे पण तिथे साधू संत आहे, ब्रजवासी आहे, कोणी बाहेरून पण आले आहे जे की परिक्रमा दंडवती म्हणून करतात. तर कोणी 108, कोणी 1008 असे दंडवती करतात.
तर ही दंडवती म्हणजे तुम्ही असं नाही की एक दिवसातच तुम्हाला पूर्ण कंप्लीट करायची आहे. त्याला 3 महिने, 4 महिने, 6 महिने, 1 वर्ष असंही लागू शकते. तर तेवढ्या ह्याच्यात तुम्ही त्या टाईम पिरियडमध्ये ती परिक्रमा कंप्लीट करू शकता. आपापल्या इच्छेवर आहे तुम्हाला कशी परिक्रमा करायची आहे ती. तर आमची परिक्रमा जवळपास 12:30 एक वाजले होते आम्हाला. तर ती आमची कंप्लीट झाली होती आणि खूप छान अशी परिक्रमा झाली होती. तर यावेळेस तर मी ई-रिक्षामध्येच केली, बट नेक्स्ट टाईम जेव्हा पण जाईल ती आता पायदळ परिक्रमा करणार आहे. सो त्याचाही अनुभव पुढे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. आणि त्यानंतर मग राधाकुंड जिथून आम्ही स्टार्ट केली होती राधाकुंडापासून, तर तिथेच आमची एंड पण झाली राधाकुंडापाशी. तर तिथे मग ज्यांना ज्यांना स्नान करायचं होतं त्यांनी स्नान केलं. असं म्हटलं जाते की राधाकुंडामध्ये जेव्हा तुम्ही स्नान करता सर्वप्रथम तुम्ही आचमन वगैरे करा. म्हणजे सर्वात पहिले त्या कुंडामध्ये पाय नाही टाकायचा. पाय टाकला तर आपल्याला अपराध लागतो. वृंदावन परिक्रमा म्हणजे माझी पर्सनली राहिली होती, तर वृंदावन परिक्रमा मी करून घेतली. तर वृंदावन परिक्रमा ही आम्ही म्हणजे मी तरी एकटी चालत नाही करू शकत होती, कारण मला छोटा बाळ आहे, म्हणजे श्रीजे आहे मला सोपलेलं, तर त्याला मला घेऊनच सर्व काही करायचं होतं. तर श्रीजे, मी आणि माझे प्रभूजी आम्ही तिघंच गेलो होतो वृंदावन परिक्रमा करायला. प्रभूजींची तर वृंदावन परिक्रमा ही पहिलेच झाली होती, म्हणजे जो आमचा दुसरा दिवस होता वृंदावनातील तेव्हाच आमची ती परिक्रमा म्हणजे यांची परिक्रमा झाली होती. तर त्या दिवशी मग डे 7ला आमची वृंदावन परिक्रमा वगैरे झाली. थोडीफार जे काही शॉपिंग वगैरे करायची असेल ती केली. तर अशी ही आमची वृंदावन परिक्रमा होती आणि जे काही वृंदावनातील दर्शन आहे ते सर्व आम्ही अनुभव केला. वृंदावनची परिक्रमा आणि गोवर्धनची परिक्रमा ही म्हणजे यातलं जे डिस्टन्स आहे ते कमी जास्त आहे. जसं वृंदावनची परिक्रमा ही 10 ते 12 किलोमीटरची आहे आणि जी गोवर्धनची परिक्रमा आहे ही 22 ते 23 किलोमीटरची आहे. या यात्रेदरम्यान किती खर्च आला हा तुमचा आता प्रश्न असेल. तर यात्रेचं सांगायचं म्हटलं तर जसं ग्रुपमध्ये यात्रा होती, पर्सनली म्हणजे तुमचं इंडिव्हिज्युअल यात्रा नव्हती. तर ग्रुपमध्ये असल्याचा एक फायदा असतो की आपल्याला जी फीज आहे, जी काही यात्रेची फीज आहे ती कमी पडते, कारण आपण ग्रुपमध्ये ते डिवाइड होत जातो त्यामुळे. तर आम्हाला पर पर्सन यात्रेसाठी आम्हाला 10,000 असा खर्च आला होता आणि 10,000मध्ये त्यात सगळंच होतं, जसं की राहणं, खाणं म्हणजे प्रसाद वगैरे, आणि तुम्हाला परत इथनं तिथनं रिक्षा करायचं आहे त्यासाठी ते पूर्ण यात्रेमध्येच इन्क्लूड होतं. तर आम्हाला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, परत संध्याकाळचं जेवण हे सर्व त्या यात्रेमध्ये इन्क्लूड होतं. तर प्रसादाचं म्हटलं तर प्रसाद आम्हाला इस्कॉन मंदिरातूनच यायचा. तर एक प्रभूजी होते जे ब्रजवासीच होते, तर तिथून आम्हाला सकाळ सायंकाळचा प्रसाद यायचा, नाश्ता वगैरे. मी आता माझा वैयक्तिक अनुभव सांगायचा म्हटलं तर वृंदावनात एक असा खूपच सुंदर अनुभव आहे, शांत वातावरण आहे की जिथे गेल्यावर असं वाटते की आपण आपल्या खऱ्या घरी आलो. त्या गल्लीत जाते तुम्हाला जिथे तिथे सर्व राधे राधेच छोटं मुलं राहो की मोठं जण राहो, सगळे तुम्हाला राधे राधेच म्हणणार. आपण कसं आपल्या ओळखीचा माणूस दिसला तरच आपण नमस्कार म्हणतो, पण तिथे वृंदावनात असं नाही आहे. तुम्ही ओळखीचे असो अथवा नसो, बट तुम्हाला ते राधे राधे म्हणणारच आणि त्यांचं बघून आपण देखील राधे राधे म्हणायला लागतो. त्यानंतर एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते, तो म्हणजे माझा म्हणजे खूप हृदयात असा टच झालाय तो. तेव्हा आम्ही काम्यवनात गेलो होतो. तर काम्यवनात एक म्हणजे असं सांगायला गेलं तर वृंदावन जे काही धाम आहे ते खूप मोठं धाम आहे, जे की म्हणजे देवी देवता सुद्धा तरसतात त्या धामात प्रवेश करायला, असं ते धाम आहे. तर आशेश्वर महादेवाजवळच एक स्थान होतं, तिथे आम्ही थांबलो होतो. तर थोडी जागा अशी मोकळी होती, जसं म्हणजे खूप असं गजबजल्यासारखं नव्हतं. तर तिथे वॉशरूमची तेवढी सोय नव्हती. तर एक क्षणच आला होता की श्रीजेला 2 नंबर आली होती. तर प्रश्न पडला होता तर श्रीजेला न्यायचं कुठे, कारण डायपर पण काही घेतलं नव्हतं जवळ. तर मग तिथली जी ब्रजवासी माताजी होती तर त्यांनी म्हटलं की चला थोडं पुढे जाऊया, तिथे श्रीजेला आपण असं फ्री करून टाकूया. तर आम्ही म्हटलं हा कसं, म्हणजे थोडं नवीन होतं माझ्यासाठी, कारण कधीच असा अनुभव नव्हता घेतला. तर तुम्ही समजू शकता मी काय म्हणत आहे. तर त्यानंतर मग त्या माताजींनी श्रीजेला क्लिनिंग करण्यासाठी पाणी वगैरे आणलं होतं. सगळं तयारी त्यांनीच केली होती. जेव्हा की मी श्रीजेची आई आहे, पण सगळी धावपळ त्या माताजी करत होत्या, ब्रजवासी माताजी. तर ते बघून मला खूपच एक वेगळाच अनुभव आला आणि तेव्हाच माझ्या मनात असं मी म्हटलं माताजींना की माताजी इथे कुठे वॉशरूम नाही आहे का, आपण वॉशरूममध्ये घेऊन जाऊ. तर माताजी बोलल्या की असू द्या, मी करून देते त्याचं क्लिनिंग तुम्हाला. तेवढ्या याच्यामध्ये मला असं वाटलं की वाव, म्हणजे ब्रजवासी म्हणतात की म्हणजे खूप प्रेमळ असतात आणि खरंच ते छोट्या छोट्या मुलांमध्ये कृष्णाचं रूप बघतात. तर ही गोष्ट बघून मला खरंच ती त्या दिवशी क्लिअर झाली. म्हटलं की इथे असंच काय आहे, तिथे तसंच काय आहे. तर त्या गोष्टीचा आपल्याला तथ्य करून काही अर्थच नाही आहे, बट त्या गोष्टीने आपल्याला अपराध लागू शकतो. तर या गोष्टीतून आपण थोडं सावध राहिलं पाहिजे.
अपराधाबद्दल करायचं म्हटलं तर वृंदावन धाम हे साधं पर्यटन स्थळ नाही आहे, ते श्रीकृष्णाचं नित्य धाम आहे, जिथे श्रीकृष्ण हे नित्य निवास करतात. एक सांगायचं म्हटलं तर जेव्हा किंवा धामात आपण यात्रेला जाऊ तर धामात जितक्या आपण माळा करते, जर कोणी माळा करत नसेल तर प्लीज माळा करायला लागा, कारण माळा केल्यानेच एक वेगळा अनुभव येतो जीवनात. तर जर आपण धामात गेलो तर आपण पहिल्यापेक्षा जास्त माळा त्या धामात केल्या पाहिजे. जसं प्रभुपादांनी सांगितलं आहे की डेली 16 राऊंड चॅन्टिंग केलीच पाहिजे, म्हणजे 16 माळांचा जप तुम्ही केलाच पाहिजे हरिकृष्ण महामंत्रावर. तर धामात गेल्यानंतर त्या माळा आपण वाढवल्याच पाहिजे आपल्या इच्छेनुसार. जर कोणाला 16च्या डबल म्हणजे 32 करायचे असेल, कोणाला 64 करायचे असेल, कोणाला त्यापेक्षाही जास्त करायचं असेल तर ते आपापल्या इच्छेवर असतात. तर धामात गेल्यानंतर तुम्ही माळा हे जास्त केल्याच पाहिजे आणि नित्य नियमाने भगवंताचं नाव हे घेतलंच पाहिजे. तर जर तुम्हाला संधी मिळाली तर एकदा तरी वृंदावन यात्रा कराच, आणि तेही भक्तांबरोबरच करा. कारण जर आपण नॉन भक्तांसोबत यात्रा करायला जातो तर आपल्याकडून नाही पाहिजे तसे अपराध होत जातात आणि होतच जातात. म्हणून भक्तांबरोबर यात्रा केलेली कधीही चांगली, कारण वृंदावन आपल्याला काहीतरी देऊनच पाठवतो, जे की शांतता, भक्ती आणि श्रीकृष्णाचं प्रेम. तर असा होता हा वृंदावन यात्रेतील माझा अनुभव, जो की मी आज तुमच्याशी शेअर केला आहे. तर जर तुम्हाला संधी मिळाली वृंदावन यात्रेला जायची तर नक्कीच जा, आणि खूप छान अनुभव येईल तुम्हाला. तर कमेंट करून नक्की सांगा, आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून मलाही नवीन नवीन छान गोष्टी शेअर करण्यासाठी एक उत्साह मिळेल. सो लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे, हरे कृष्ण.